गुड मॉर्निंग, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. वेलकम बॅक टू SM अकॅडमी, ऑनलाईन टीचिंग लर्निंग चॅनल ऑफ लर्निंग लँग्वेज अँड लिटरेचर. इथे आपण TYBO AECच्या 6व्या सेमिस्टरचा सगळा डिटेल्स अभ्यासक्रम शिकत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर्समध्ये आपण स्टेजेस, स्पीचेस हे शिकलो आणि ऑकेजन्स आपलं शिकायचं बाकी आहे. पण व्हॉट इज द स्पीच अँड व्हॉट इज द स्टेज हे शिकत होतो. आणि स्पीचमधल्या स्टेजेस काय असतात हे शिकत होतो. 3 स्टेजेस आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. दॅट इज द इंट्रोडक्शन, कंटेंट और बॉडी ऑफ स्पीच, आणि तिसरं स्टेज होतं दॅट इज द कन्क्ल्युजन, काय काय महत्त्व असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, चांगलं भाषण देण्यासाठी ते तर महत्त्वाचं राहतं, पण साधारणतः फॉर अ गुड स्पीच देर आर सर्टन सेट ऑफ रूल्स, काहीतरी सर्टन सेट ऑफ रूल्स राहतो. आणि त्या सर्टन सेट ऑफ रूल्समध्ये स्पीच म्हणजे खूप काही चांगलं बोलणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढ्यापेक्षा काय बोलू नये, काय करू नये हे पण महत्त्वाचं असतं. म्हणून आपण पुढचा टॉपिक, आजचा टॉपिक आपण शिकणार आहोत, डूज अँड डोंट्स ऑफ अ गुड स्पीच. चांगल्या स्पीचमध्ये डू म्हणजे करावं, ते करा, पण त्याच्यापेक्षा काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्यात, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. सो द टुडेज लेक्चर्स टॉपिक इज डूज अँड डोंट्स ऑफ अ गुड स्पीच. तर काय करावं आणि काय करू नये. पहिलं पहा, देर आर टिप्स ऑर की फीचर्स ऑफ अ गुड स्पीच, दे आर ॲज फॉलोज. ओके, काही महत्त्वाचे आहेत ते आपण आता सुरुवात करूया. पहिलं, स्टार्ट अ स्पीच विथ कॉन्फिडन्स. पहिली महत्त्वाची गोष्ट, यू मस्ट और यू शूड स्टार्ट युअर स्पीच विथ अ फुल कॉन्फिडन्स. तुम्ही आपलं स्पीच जे आहे ना हे पूर्ण कॉन्फिडन्सने सुरुवात करा, आत्मविश्वासाने. आय एम वेल प्रिपेअर्ड, आय एम वेल स्टडीड, आय एम थरोली रीड अँड आय विल स्पीक वेल, हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असला पाहिजे. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट स्टेज और रूल आपण म्हटलं तरी चालेल ऑफ अ गुड स्पीच इज स्टार्ट अ स्पीच विथ कॉन्फिडन्स. नाव द सेकंड, यू बिगिन युअर स्पीच. मग पुढे स्टार्ट विथ ग्रीटिंग अँड ऑडियन्स. ग्रीटिंग म्हणजे वेलकम, भेट. तुमच्या प्रेक्षकाला तुम्ही भेटा, वेलकम करा त्यांचा. ओके, त्यांचं वेलकम करत असताना स्वतःचे पण परिचय करून द्या, पण ऑलवेज ग्रीट युअर ऑडियन्स. सुप्रभात, गुड मॉर्निंग, हॅलो, हाऊ आर यू, हाऊ फाईन, असं काहीतरी तुम्ही एक चांगल्या पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने त्यांना ग्रीट करा. सो ग्रीटिंग टू द ऑडियन्स इज द सेकंड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फीचर्स दॅट इज रिक्वायर्ड फॉर अ गुड स्पीच. चांगल्या स्पीचसाठी सगळ्यात महत्त्वाचं असेल तर हे एक असतं. नेक्स्ट, फॉर अ गुड स्पीच अ गुड स्पीकर must use or shall use simple and sweet language. सोपी आणि मधुर भाषेचा वापर करा. If you use too decorative, too complex, मोठे मोठे शब्द असं जनरली म्हटलं जातं की चांगला वक्ता तोच की जो आपल्या भावना, आपले विचार श्रोत्यांपर्यंत पोचवतो. आणि काही लोकांना असं वाटतं मोठे मोठे शब्द वापरले म्हणजे चांगलं स्पीच. खरं म्हणजे मोठ्या मोठ्या शब्दांनी हा देश बिघडून गेला आहे आणि मोठ्या मोठ्या शब्दांनी कंटाळलेले आहेत प्रेक्षक. अरे, तुमच्यासमोर असलेला जो ऑडियन्स आहे त्याला काय हवं आहे, त्याची क्षमता काय आहे. हां, तुमच्यासमोरच्या ऑडियन्सची जर ती क्षमता असेल तर काही हरकत नाही कॉम्प्लेक्स लँग्वेज वापरायला. पण जर ऑडियन्सची क्षमता जर ॲव्हरेज असेल, डोंट यूज द कॉम्प्लेक्स लँग्वेज. मोठे मोठे शब्द वापरू नका, समोरच्याच्या डिक्शनरीमध्येच सापडणार नाही. अभ्युदय, काही गरज आहे? त्याच्यापेक्षा सूर्योदय म्हणा, सूर्योदयाला अभ्युदय म्हणतात. पाणीला पाणी म्हणा, तुम्ही म्हणणार नीर, काही गरज नाही. सूर्याला सूर्य म्हणणार, रवी, अरे कळणार नाही, आजूबाजूला पाहतील लोक, शेजारी बसला आहे का. सो अवॉइड सच टाईप ऑफ यूजिंग द कॉम्प्लेक्स लँग्वेजेस. थर्ड, मेक यूज ऑफ पॅरा लँग्वेज अँड बॉडी लँग्वेज प्रॉपरली. द पॅरा लँग्वेज ॲज वेल ॲज युअर बॉडी लँग्वेज शूड बी अ प्रॉपर वन. तुमची बॉडी लँग्वेज प्रॉपर असली पाहिजे. युअर आय कॉन्टॅक्ट, शेकिंग द हँड्स, स्टाईल ऑफ वॉकिंग, even style of sitting, style of holding the mic should be proper and impressive. Considering the number of audience, maintain the level of voice. हे सगळ्यात महत्त्वाचं असेल की यू मस्ट नो द नंबर ऑफ ऑडियन्स. तुमच्यासमोर ऑडियन्स किती आहेत त्या अनुषंगाने
कीप द टोन और ट्यून व्हॉइस ऑफ युअर स्पीच. तुमच्या स्पीचचं व्हॉइस ठरवा. ऑडियन्स जर 25 आहेत अँड इफ यू आर स्पीकिंग टू लाऊडली, नॉट गुड. अँड सपोज ऑडियन्स इज इन thousands in number and if you are speaking in a low voice, that the last audience could not get heard you. लास्ट ऑडियन्सला तुमचं बोलणं कळणार नाही. म्हणून त्याचा तुमची किती चांगलं बोललात काही उपयोग नाही, समोरच्यापर्यंत जर पोचलंच नाही तर ते. म्हणून मेंटेन द व्हॉइस लेवल ऑफ युअर स्पीच अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ ऑडियन्स. नेक्स्ट, try to look into every corner of the audience to catch everyone's attention. Most of the speaker commit this silly mistake. They focus only either A side, A wing or B wing, either left side or either right side, and they avoid the corner niche, NICHE, of the hall that is not expected from a good speaker. A good speaker must maintain a good eye contact and look to the every corner of the hall, every corner of the room. सगळ्यांकडे इक्वल महत्त्व दिलं पाहिजे की ऑडियन्समध्ये असं वाटता कामा नये की मला दुर्लक्ष केलं जात आहे. सपोज दॅट on A side, if ladies are there, on B side gents are there, and if you are again and again looking only to the ladies and avoiding the male, it will make some sort of insecurity among the audience. त्यांची भावना वेगळी होऊ शकते. यू आर नॉट रॉंग, बट your such behavior can create a wrong impression. Therefore you should pay the attention to each and every corner of the room. Next, try not to make air noises that show your loose confidence. If you are well read, thoroughly read and well prepared, then such situation will not arise. अशी परिस्थिती येणारच नाही. If you are not well read, thoroughly read, well prepared, तर मग scratching the head, that is, it shows that you are not well prepared. So avoid these voices. Remembering the sort of remembrance, remember it, and it will decrease your self confidence also, your own confidence also, that you can give a good speech. It will create the bad impression among the audience. That is a different issue, but it will decrease your own confidence too. Put small jokes into your main content, and no speech, कोणतंही स्पीच हे अत्यंत फिलॉसॉफिकल असता कामा नये. त्याच्यामध्ये थोडे हलके फुलके सभ्य भाषेतले जेंटल असं ज्याला म्हणतो असे विनोद असले पाहिजेत. Put small jokes into your main content to provide relaxation and comfort to the audience. Why you shall put the small jokes? Because it gives some sort of relaxation and comfort to audience. हे ऑडियन्सला एक relaxation and comfort देतं. Otherwise, if you are speaking too philosophical, using allegorical allusions, biblical, mythological and the Puranic allusions, on only a bombarding of the philosophical ideas, most of the audience will get beer. So it means that you must maintain the light atmosphere among the hall. Allow people from audience to ask small questions and suggestions. Actually, a good speech should be a two-sided. It must be an interaction of ideas, thought, exchange of an idea, thought. मग अशा परिस्थितीमध्ये जर ऑडियन्सच्या सोबत तुम्ही थोडं अधूनमधून जर प्रश्नोत्तरी स्वरूपाचं जर एक तशा पद्धतीचा ॲटमॉस्फिअर मेंटेन केलं तर इट मेक्स द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द ऑडियन्स विथ यू. तुमच्यासोबत ऑडियन्सची इन्व्हॉल्वमेंट पण होते. म्हणून अलो पीपल फ्रॉम द ऑडियन्स, थोडंफार त्यांचं पण एक सजेशन्स विचारात घ्या. त्या सजेशनला स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं पण घ्या. थोडंसं एक शब्दात 2 शब्दात, खूप मोठं नाही, नॉट टू लेंथी. स्मॉल क्वेश्चन्स अँड सजेशन टेक फ्रॉम द ऑडियन्स. कारण मग त्यांना वाटेल आय एम ऑल्सो पार्ट ऑफ धिस लेक्चर, धिस स्पीच, माय थॉट्स आर बीइंग अंडर कन्सिडरेशन.
विचारात घेतले जात आहेत. और द स्पीकर इज ॲग्री विथ माय थॉट्स, माय आयडियाज, आणि मग इट क्रिएट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह सेन्स अमॉंग द होल ऑडियन्स. ऑल्दो यू गिव अन opportunity just a representative audience, but it creates a sense of positivity among the whole audience. By accepting suggestions, conclude the speech. It means that it must be a two-level speech. It must be interaction between the audience and speaker, and you must accept some suggestions and then conclude the speech with a positive remarks. Remember, although you are not agree with the suggestions made by the audience, but don't make the operation, surgery of those ideas in the hall or before the whole audience. Leave it to aside. Don't show a quick rejection of ideas or your non-acceptance to the audience. So conclude the speech with positive remarks. And last, a good speaker is who gives vote of thanks to one and all. सगळ्यांना द्या, फक्त ज्याने बोलवलं त्याला नाही. जो तुम्हाला आठवत नाही तिथला शिपाई असेल, छोटा असेल, कुणी वेलकम केलं असेल, अजून कुणी म्हातारी व्यक्ती असेल, अजून काय काय असेल, या सगळ्यांना गिव युअर vote of thanks. So these are the do's and don't of a good speech. I think, dear friends, you might have understand well in detail the do's and don't of good speech. I hope, माझी अशी इच्छा आहे, ऑल ऑफ यू शूड बी अ गुड स्पीकर. तुम्ही चांगले स्पीकर बनावे म्हणून, चांगले व्याख्याते बनावे म्हणून, वक्ते बनावे म्हणून, ओरेटर बनावे म्हणून. प्लीज रिमेंबर दीज डूज अँड डोंट ऑफ अ गुड स्पीच. ओके, गुड स्पीच याचे आपण लक्षात ठेवूया आणि तसं करण्याचा प्रयत्न पण तुम्ही करा. ओके, वी आर कंटिन्यूइंग द सिलेबस. याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आपण ऑकेजन्सवर शिकणार आहोत, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकूया. सो थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग द ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर on SM Academy. Please keep watching all the lectures continuously. I will upload all the lectures on my YouTube channel and on our WhatsApp group continuously without any break in this COVID pandemic situation of online teaching and learning scenario. Thank you friends. Keep watching.